आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून तणाव वाढत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी निर्णयामुळे नवा वाद पेटला आहे. एकीकडे गुन्हेगारीवर कडक कारवाईचे निर्देश देणारे उपमुख्यमंत्री आणि दुसरीकडे अशा पार्श्वभूमीशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी या विरोधाभासावर जोरदार टीका होत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदेकर आणि मारणी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप होत असून यावरून राष्ट्रवादीवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उमेदवारांची थेट जबाबदारी आपल्या पक्षावर नसल्याचे स्पष्ट करत ती मित्र पक्षावर ढकलली आहे. असं नाहीये, आपण नेहमी तसं म्हणतात. तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा. आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलं हे मी पण पाहिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, कारण आम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत हा AB फॉर्म घेऊन जायचा, तो AB फॉर्म घेऊन जायचा, ह्याला नाकारलं जायचं, त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा. एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं. थोडक्यात उमेदवारी राष्ट्रवादीच्या चिन्हावर असली तरी ती मित्रपक्षाच्या कोट्यातून देण्यात आल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. मात्र या प्रकरणावर सचिन खरात यांनी सध्या मौन पाळले असून अजित पवारांची चर्चा झाल्यानंतरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. आदरणीय दादांबरोबर चर्चा झाल्यानंतर मी तुमच्याशी सविस्तर बोलेन. त्यामुळे या वादाचे खापर अखेर कोणावर फुटते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.